दंगल मधल्या दोन आहे बघा. त्या रील मास्टरच्या घरी होतो आम्ही. म्हणजे आपल्या घाटावरती जाणार रोड आहे हा. घाटात अजून पण काम चालू आहे. बरं आहे परशुराम मंदिर तो बघा रस्ता. का टेम्पो का बस का काय भेटतंय. मस्त असं खळखळतं पाणी वाहत आहे. म्हणजे खास आम्ही या देवीचं दर्शन घेण्यासाठी आलो. हे बघा या रोडवरतीच कसं मस्तपैकी वॉटरफॉल आहे. जरा पाऊस कमी आहे म्हणून पाणी कमी आहे, पण जेव्हा जरा पाऊस वाढेल ना तर भरपूर पाणी येतं ना. भरपूर पाणी असतं बघा. आणि नॅचरल म्हणजे वॉटरफॉल आहे मस्तपैकी असा. आणि आपल्या या रोडवरतीच आहे ना, खरवली आणि लोटेच्या रोडवरती. आणि आता आम्ही रिटर्नच्या प्रवासाला निघालो आहोत. नजारे बघा एकदम फास्ट फॉरवर्डमध्ये. आपण एकदम 0 मिनिटामध्ये परत भेटू. हाय नमस्कार, मी अशोक. तुमच्या सगळ्यांना स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला आपला. आपण खरवळीवाडीमध्ये होतो आणि तिथून आता आपण आपला रिटर्नचा प्रवास सुरू करतो. म्हणजे आता आपण परत मुंबईच्या दिशेने जातो आहे. पण त्याच्या आधी आपल्याला बरीच कामं आहेत. चिपळूणचं पण एक आपली ट्रिप आहे. चिपळूणला पण आपलं काम आहे. तर इथून आता आम्ही जाणार चिपळूणला. पण आता मध्येच रस्त्यामध्ये आपलं हे एक देवीचं मंदिर भेटलं आहे गावचं. श्री आसमाई नागाई काळकाई देवीचं हे मंदिर आहे. खास आम्ही या देवीचं दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. आणि खूप छान मंदिर बांधलेलं आहे. हे बघा तुम्हाला दिसत असेल. आता पुढे जाऊन पण आपण बघूयाच. आणि मंदिराच्या समोरच बघा हे सोमेश्वराचं मंदिर आहे वरती. आणि तो डोंगर आहे. पाठीमागे हे देवस्थान आहे, हे देवीचं मंदिर आहे. आणि त्याच्या पाठीमागे जो डोंगर दिसतो ना, त्या घाट रस्त्याने आपल्याला वर जायचं आहे. तिकडे लोटे आहे. म्हणजे आपला मुंबई गोवा हायवे लागणार आहे. 1-2.5 किलोमीटर बाकी आहे वरती तिकडे. आणि तिथे आपल्याला जायचं आहे. म्हणजे तिथून आपण चिपळूणला जाणार आहोत. तर पहिलं आपण हे देवीचं दर्शन घेऊया. तर या वेळा ह्या तिन्ही देवी आसमाई नागाई आणि कालकाई देवी. आता सध्या मंदिर बंद आहे. आपण बाहेरनंच दर्शन घेऊया. छान असं मंदिर बांधलं आहे. आतमध्ये पण तुम्हाला आता दिसतंय की नाही माहीत नाही. खूप छान असं मंदिर बांधलं आहे बघा. बाजूलाच आहे ते शिवशंकराचं मंदिर. मस्तपैकी त्याचं पण आपण दर्शन घेऊया आता. महादेवाचं मंदिर आहे बाजूलाच. आणि समोरच असा सुंदर निसर्ग. हे बघा मंदिराच्या बाजूलाच बघा मस्त असा नदीचा प्रवाह. हा बघा मस्त असं खळखळतं पाणी वाहत आहे मंदिराच्या बाजूला. आता आम्ही आलो आहोत लोट्याला. म्हणजे आपला जो मुंबई गोवा हायवे आहे हा बघा, हा मुंबई गोवा हायवे. आम्ही खरवलीवाडीवरनं आता इथे आलो आहे. आता इथून आम्हाला चिपळूणला जायचं आहे. तर बघायचं आहे काय भेटते का वाहन, ते रिक्षा वगैरे काय भेटली का टेम्पो का बस का काय भेटते ते बघून आपल्याला जायचं आहे चिपळूणला. आले आहे चिपळूण इष्टी. आता एस टी महामंडळाने आपण जाऊया चिपळूणला. आता एस टी महामंडळामध्ये बसलो आहे. खेड चिपळूण गाडी आली आहे. त्याने आपण जाणार आहोत चिपळूणच्या बहादूर शेख नाक्यापर्यंत. बहादूर शेख नाका ना ओके. आता मध्येच लागेल आपलं तो परशुराम घाट. मस्तपैकी आता परशुराम घाटचे नजारे बघत बघत जाऊया चिपळूण बहादूर शेख नाक्यापर्यंत. आणि इथून सुरू झाला आपला परशुराम घाट. मागे बोर्ड होता परशुराम घाट सुरू.
परशुराम मंदिर, तो बघा रस्ता. घाटात अजून पण काम चालू आहे, बऱ्यापैकी चालू आहे, पण घाट एकदम सोपा झाला आणि मस्त रोड झाला आहे आता. काय काय ठिकाणी काम चालू आहे अजून. ओके, ही वाशिष्ठी नदी आणि समोर बघा ट्रेन पण चालली आहे आणि ही वाशिष्ठ नदी. आणि आता आम्ही उतरलो ते चिपळूणच्या बहादूर शेख नाक्याला. खूप फेमस नाका आहे बहादूर शेख नाका चिपळूणचा. आणि हा बघा हा फ्लायओव्हर बनतोय ना, हा गोवा हायवेज आहे. याचा रोडचं काम चालू आहे. आणि हा कराडला जाणार रोड ना, हा रोड जातो कराडला, म्हणजे आपल्या घाटावरती जाणार रोड आहे हा. लेफ्ट मारला की सरळ गोवा हायवे. आणि आज फेमस आहे बहादूर शेख नाका चिपळूणचा. तर आता आम्ही आहोत ते चिपळूणचे एकदम सुपरस्टार रील मास्टर, म्हणजे FB वरती त्यांच्या रील एकदम खूप व्हायरल वगैरे होतात. त्या रील मास्टरच्या घरी आहोत आम्ही, म्हणजे आपले ते मित्रच आहेत. आणि बघा ही अक्षताची मैत्रीण, स्कूल फ्रेंड, शाळेतली मैत्रीण. आणि बघा हे आहेत आपले रील मास्टर सुरेंद्र कदम उर्फ पप्या कदम. अख्खा चिपळूण यांना ओळखत असेल पप्या कदम म्हणून. आणि आता तर काय महाराष्ट्र पण ओळखतो, कारण यांची ABP वरती पण मुलाखत झाली आहे. आणि ज्या यांच्या रील चालूच असतात. आजच कोंबडीची काहीतरी रील बनवली आहे. बघा यांचा इंस्टाग्राम पण आहे. इंस्टाग्राम ID काय तुमचा? सुरेंद्र.कदम. याच्यावर जाऊन बघा, आज लेटेस्ट रील आलेली आहे, कोंबडीची काहीतरी आहे बाबा, श्रावण महिन्याची. नक्की जाऊन बघा, फुल कॉमेडी रील्स सांगतात त्यांच्या. ही त्यांची कन्या आणि ही पण जाम फेमस आहे. इकडे बघा हे दिसत आहे, हे बघा हे सर्व प्राईज बक्षीस आहेत ना, हे तर कमी आहेत. इकडे बघा, इकडे बघा हे सगळं लटकलं आहे. हे सगळं हिचं आहे. ही जुडो इंटरनॅशनल प्लेयर आहे आणि आता लवकरच ऑलिम्पिकला पण रिप्रेझेंट करेल ती आपल्या इंडियाला. त्यामुळे तिला तर शुभेच्छा, जाणारच ते ऑलिम्पिकमध्ये लवकरच. प्रयत्न चालू आहे तिचा, ना प्रयत्न चालू आहे. तिकडे ज्युनियर जुडो मास्टर पण बसली आहे, ती आता अजून नॅशनल लेवलला आहे. हा दबंग मधल्या दोन. हो हा दबंगच होता ना, हा दबंग मधल्या दोन. दंगल हा दंगल मधल्या दोन आहे बघा. हा ह्यांना 4 नाही 2च आहेत, म्हणून 2च दाखवतो तर आपल्याला. गीता बबिता. आता ही समीक्षा आणि ती भूमी, समीक्षा आणि भूमी. तर ठीक आहे मित्रांनो, आता आमचं जेवण खाणं वगैरे झालं आहे. तसं आम्ही यांना अगोदर भेटलो आहे, पण आता व्हिडिओमध्ये आत्ता घेतलं आहे त्यांना. तर ठीक आहे, आता आपलं जेवण खाणं झालं. आता आपल्याला 3:30ची ट्रेन पकडायची आहे. तर आपण आता निघायला तयारी करूया. किती? 2:30 वाजता. हां 2:30-3 वाजता निघूया आपण. तर इथून चिपळूण स्टेशनला जायला 15-20 मिनटं लागतात.